आणखी एक महत्त्वाची बातमी, सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर पुन्हा एकदा स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहे। मंत्र्यांच्या फिक्सर पीए आणि ओएसडी नेमणुकांना नकार दिल्याबद्दल सामनातनं फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलंय। शिवाय फडणवीसांनी शिंदे आणि त्यांच्या फिक्सर लोकांची नावं आता पंतप्रधान मोदी यांना कळवायला हरकत नाही असाही टोला या ठिकाणी शिंदेंना सामनामधून लगावण्यात आलाय। तर 3 वर्षांपूर्वी शिंदेंचं राज्य फिक्सिंगमधूनच अवतरलं असंही यामध्ये म्हटलंय। फिक्सर आणि दलालांचे उदंड पीक कापण्याचं मुख्यमंत्र्यांनी आता ठरवल्याचं सुद्धा सामनामधून म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांनी हे लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी हे जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे। हे नुसतं ठीक आहे, त्यांनी सुरुवात आणि प्रयत्न चांगला केलेला आहे, पण भ्रष्टाचाराचे आरोप असलेले, खुनाचे आरोप असलेले, ईडी सीबीआयच्या रडारवरती असलेले असे अनेक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांच्याबरोबर देवेंद्रजी काम करत आहेत। नैतिकदृष्ट्या योग्य नाही। तेव्हा त्यांनी साफसफाई जी खालून सुरू केलेली आहे ती त्यांनी वरून सुरू केली पाहिजे। असं नाही, ज्या चांगल्या गोष्टी त्याला चांगल्या म्हटल्या पाहिजे। प्रत्येक गोष्टीला नाव ठेवणं, टीका करणं यालाही काही अर्थ नसतो। ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत, चांगल्या गोष्टी प्रयत्न करतात, किमान होतील न होतील पुढचा भाग वेगळा, पण प्रयत्न होत आहे तर त्याचं मला वाटतं आपण स्वागत केलं पाहिजे। ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आता तेवढं केलं म्हणजे सगळं थांबेल अशातला काही भाग नाही। याच्यातले फार एकाचडी एक लोक आहेत, त्यांना अनुभव आहे सगळ्यांचा, आणखी जास्त येईल, परंतु किमान सुरुवात तसा करण्याची एक नैतिकता, मानसिकता त्यांनी ठेवली, त्याचं मला वाटतं अभिनंदन केलं।